ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या दिंडोरी प्रणित मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज सद्गुरू परमपूज्य दादासाहेब तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेस्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकरांच्या वतीनं त्रिवार मुजरा उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, कालच्या अध्यायामध्ये आपण बघितलं सायनदेवांना महाराजांनी कशा प्रकारे काशी यात्रेचं निरूपण केलं आणि गुरूंचं महात्म्य जे आहे ते आपल्याला महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्दशी अर्थात अनंत चतुर्दशी या दिवशी सगळे महाराजांचे शिष्य जे आहेत, इतर सगळे जी गुरु परंपरेतली सगळी मंडळी जी आहे ते त्या ठिकाणी येतात आणि संगमावरती स्नान करण्यासाठी जातात आणि त्या ठिकाणी सायनदेव सुद्धा महाराज त्यांना सांगतात की तुम्ही तुमच्या कुटुंबासहित त्या संगमावरती स्नान करा, त्यानंतर त्या अश्वत्थाला तिथं पूजन करा, त्याला प्रदक्षिणा मारा आणि मग मठामध्ये या. आणि ते ज्यावेळेला करत असतात पूजन वगैरे त्यावेळेला तिथं बघतात की अनंत चतुर्दशीचं पूजन चालू आहे आणि कसली तरी पूजा मांडली आणि ते सगळेजण त्या महिला ज्या आहेत त्या सगळ्या त्या ठिकाणी पूजा करतायत. ते सगळं झाल्यानंतर सायनदेव आणि त्यांचं कुटुंबीय ज्यावेळेला महाराजांकडे पुन्हा तिथे येतं तर ते महाराज त्यांना असं म्हणतात की आज अनंत चतुर्दशीचं व्रत आहे आणि तुम्ही सुद्धा हे पूजन करावं कारण तुम्ही सुद्धा कौंडिण्य गोत्राचे आहात. तर सायनदेवांना प्रश्न पडतो की महाराज हे काय अनंत व्रत आहे आणि याचं महात्म्य काय आहे, हे केल्याने काय मिळतं, याच्याबद्दल कृपया मला तुम्ही मार्गदर्शन करावं. श्री गुरु म्हणती द्विजासी या अनंत व्रत महात्म्यासी तुवा पुसेले आम्हासी पूर्वी बहुती आराधिले. की तुझ्या अनंताच्या व्रताबद्दल मला विचारलं आहेस, की या अगोदर अनेक जणांनी पूजन त्याचं केलेलं आहे आणि त्याची गोष्ट मी तुला या ठिकाणी सांगणार आहे. आणि अशा वेळेला महाराजांनी महाभारतामधील एक गोष्ट जी आहे ती त्या ठिकाणी सायनदेवांना जी आहे ते सांगितलेली आहे की महाभारतामध्ये दोन प्रमुख पात्र आहेत किंवा दोन मुख्य भाग आहेत. एक म्हणजे पांडव आणि दुसरे म्हणजे कौरव. तर पंडूची मुलं ती पांडव झाली आणि धृतराष्ट्राची जी मुलं आहेत ती कौरव झाली आणि कौरवांचा पांडवांवरती प्रचंड रोष द्वेष त्यांचा मत्सर आणि त्यामुळे मग द्यूतामध्ये त्यांना खेळवून युधिष्ठिर सत्य वागणारा धर्मानुसार आचरण करणारा अशा प्रकारचं त्याचं आचरण असायचं आणि त्याला गोड गोड बोलून त्यांनी सगळं त्याच्याकडचं राज्य जे आहे थोडक्यात आपली प्रॉपर्टी जी भावकीमध्ये आलेली आहे ती सगळी त्या कौरवांनी हिरावून घेतली आणि त्यांना 13 वर्षाच्या वनवासाला पाठवलं. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. आणि हे वनवासाला गेल्यानंतर सुद्धा काही हा जो आहे दुर्योधन हा काही शांत बसलेला नाही. तो सतत त्यांना त्रास द्यायचा की कशा प्रकारे यांचा वनवास आणखीन कठीण होईल आणि अज्ञातवासात सुद्धा त्यांनी अनेक हेर मंडळी जी पाठवली होती की कुठून तरी यांचा अज्ञातवास जो आहे त्याच्यामध्ये यांची ओळख व्हावी आणि पुन्हा यांना 13 वर्षाचा वनवास घडावा की काहीही केलं तरी सुद्धा यांना प्रॉपर्टी जी आहे ते मिळवून द्यायची नाही अशा प्रकारचा पण त्या दुर्योधनाने केला होता आणि त्याच अनुषंगाने त्यांनी एक जे गोष्ट साधली होती ती म्हणजे दुर्वास ऋषी आणि त्यांचे शिष्य जे आहेत तर त्यांना ज्या ठिकाणी पांडव वनवासामध्ये राहत होते तर त्या ठिकाणी जाण्यासाठी दुर्योधनाने सांगितलं आणि दुर्योधनाला माहिती होतं कारण यांच्याकडे काही अन्न नाहीये खाण्यासाठी एवढी त्यांची पात्रता नाही आणि दुर्वास ऋषींचा जर आदरातिथ्य व्यवस्थित केलं नाही तर आपण दुर्वास ऋषींचा अध्याय क्रमांक 3 मध्ये पाहिलं की ते अतिशय रागीट स्वभावाचे, जर मनासारखं नाही झालं तर शाप देणारे, तर कुठनंही करून यांचा त्रास आणखीन वाढावा अशा प्रकारे त्यांनी दुर्वासांची योजना केली. हे थोडक्यात ज्या ज्या प्रकारे त्या पांडवांना त्रास देता येईल त्या त्या प्रकारे सगळे प्रयत्न केले आणि ह्या सगळ्यामुळे युधिष्ठिर जो आहे तो अतिशय अतिशय व्यथित होतो, दुःखित होतो की आणि तो श्रीकृष्णाला असं म्हणतो की
तया घोर हरण्यात युधिष्ठिर बंधू सहित असे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्रीहरीसी. की बाबा तुझं आम्ही तुझ्यावरती श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला. म्हणजे तू तर म्हणतोस, की पांडव माझ्या अगदी जवळ आमच्या एकदम जवळचे आहेत. माझं यांच्यावर खूप प्रेम आहे. असं सगळ्या आणाभाका किंवा लोकांसमोर वल्गना करतोस, मोठ्या-मोठ्या गप्पा मारतोस. अशा सगळ्या मोठ्या-मोठ्या गप्पा ज्या आहेत, तू त्या सगळ्यांसमोर मांडतोस किंवा बोलतोस. परंतु आज आम्ही इतक्या वाईट अवस्थेमध्ये असताना तू कुठे गेलेला आहेस? असं म्हणून ते सगळेजण त्या भगवंताला इतकी आळवणी करतात, की काय म्हणजे तुझ्यासोबत राहून आम्हाला काय मिळालं? हे सगळं दुःखच आहे. आणि मग प्रत्येक जण द्रौपदी असेल, 5 पांडव असतील, हे सगळेच जण त्या श्रीकृष्णाचा मनोमन त्याला विनंती करतात, की बाबा हे सगळं आमचं जे काही दुःख आहे ते दूर कर. कारण तू मुळातच या धर्तीवरती जो आलेला आहेस, तो भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठी तू या ठिकाणी धर्तीवरती प्रकट झालेला आहेस. फेडावया भूमिभार, घेतला तुवा अवतार, जड झाला युधिष्ठिर, तरी का तुवा ठेविला. आणि अतिशय व्यथित होऊन तो युधिष्ठिर कृष्णाला म्हणतो, की "अरे तू तर ह्या धर्तीवरचा भार कमी करण्यासाठी म्हणजे दुर्जनांचा संहार करण्यासाठी या ठिकाणी अवतार घेतलेला आहेस. मग हा युधिष्ठिराला पण आता हा देह नकोय. तर तू कशाला ठेवलायस त्या युधिष्ठिराला?" इतकी त्याची व्यथा जी आहे आणि ती भगवंतासमोर मांडतो. आणि हे सगळेच जण जे आहेत, पाची पांडव जे आहेत, हे पाची पांडव त्या कृष्णाला ह्या सगळ्या गोष्टी मांडतात आणि "तूच बाबा आमचा तारणार आहेस. आम्हाला काही दुसरं कोणी नाहीये. तर तू आम्हाला काहीतरी सांग, की बाबा ह्याच्यातनं आम्ही बाहेर पडू." असा उपाय आम्हासी सांगा स्वामी ऋषिकेशी, ऐसे म्हणता कृष्णासी कृपा उपजे मनात. आणि त्या क्षणी भगवंताच्या मनामध्ये दया आली. त्या भगवंताच्या मनामध्ये यांच्यावरती कृपा करण्याची इच्छा प्रकट झाली. आणि मग भगवंत असं म्हणतो, की "एक काम करा, मी सांगतो ती गोष्ट तुम्ही करा म्हणजे तुम्हाला राज्य मिळेल." तर व्रतांमध्ये उत्तम व्रत, अनंत नाम विख्यात, आचरावे तुम्ही त्वरित राज्य तुम्हा होईल. की या सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ असं जर काही असेल, तर ते अनंताचं व्रत आहे. तर या अनंताचं व्रत तुम्ही करावं, जेणेकरून तुम्हाला पुन्हा राज्य मिळेल. हे अनंताचं व्रत जे आहे, हे कोणातरी मार्गदर्शन केल्याने, आपल्या गुरूंनी आपल्याला सांगितल्यानंतर किंवा आपण कुठे अनंताची पूजा चालू असेल, त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी जर तो अनंताचा धागा मिळाला, तर ते व्रत करायचं राहतं. तर तशा प्रकारे भगवंत स्वतः त्या पांडवांना हे व्रत करण्याचं मार्गदर्शन करतो आणि मग हे व्रत कसं करायचं, ते आम्हाला तू कृपया करून सांग. आम्ही त्याप्रमाणे नक्की करू, असं ते सगळे 5 पांडव आणि युधिष्ठिर जे आहेत, ते भगवंताला सांगतात. मग भगवंत जो आहे, तो त्याची पूर्ण काय म्हणूया आपण पूजाविधी जो आहे, तो सगळा त्या पांडवांना सांगतो, की कशाप्रकारे हे व्रत करायचं आहे. आणि ह्या अनंताचं महात्म्य सांगत असताना भगवंत असं म्हणतो, की "अनंत मीच जाणसी, संशय न धरी मानसी, त्रैमूर्ती मीच सर्वांशी, ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, असती सप्त पाताळ, भूभुर्वादी लोक सकळ, अणु रेणू तृण काष्ठ सगळ, विश्वात्मा आपणची." की हा अनंत दुसरा-तिसरा कोणीच नाहीये, तर मीच आहे. आणि तू मनामध्ये अजिबात संशय धरू नकोस, की तू काहीतरी वेगळं करतोयस, कुठलातरी वेगळा देवाची सेवा करतोय, असं मनामध्ये संशय धरू नकोस. हा अनंत सुद्धा मीच आहे. या संपूर्ण सृष्टीतल्या अणु-रेणूमध्ये जळी-स्थळी, काष्टी-पाताळी सगळीकडे मीच एक विश्व परमात्मा जो आहे, तो व्यापून उरलेला आहे. न करी संशय युधिष्ठिरा, अनंत म्हणजे मीच निर्धारा, विधिपूर्वक पूजा करा, व्रत तुम्हासी बरवे असे. आणि म्हणून मनामध्ये कुठलाही संशय न धरता तू मनोभावे या अनंताचं पूजा किंवा आचरण जे आहे ते तू त्या पद्धतीनं करावं. आणि मग संपूर्ण पूजाविधी जे आहे ते त्या ठिकाणी भगवंत सांगतात. पण युधिष्ठिर म्हणतो, "बाबा हे अनंताचं व्रत केल्याने काय मिळणार आहे? याच्या अगोदर कोणी काही केलेलं आहे का असं? तर कृपया तू आम्हाला ते सांगावं." प्रत्येकालाच हा प्रश्न पडलेला असतो किंवा तुम्ही मला सांगताय, पण आपण आपण तर माणसं आता या चालू काळातली माणसं तर अशी आहेत, की कोणी आपल्याला काही सांगितलं तरी आपण करायला तयार आहोत. काही विचारत नाही त्याची हिस्ट्री, त्याचं ज्ञान किती आहे, समोरचा सांगणाऱ्याची पात्रता काय आहे, कशाचाही विचार करत नाही. कोणी म्हणलं, "हा तोडगा करा," आपण करून टाकतो. कोणी म्हणलं, "हे करा," लगेच आपण करतो. कशाचं काहीही न पाहता आपण त्या गोष्टीचा मागे धावतो आणि सरतेशेवटी हातामध्ये अपयश आलं, की देवाला नावं ठेवतो. "स्वामी महाराज, काय मी एवढं सगळं केलं, पण मला काहीच मिळत नाही." कारण आपण योग्य व्यक्तीकडनं हा आदेश घेतलेला नसतो. आपण कोणी सोम्या-गोम्या जो कोण येतो, उठतो, 4 शब्द माईकवर बोलला किंवा जरा पुढे-पुढे दिसला, जरा WhatsAppवर ह्याच्यावर कोणाची प्रसिद्धी झाली किंवा आजकाल सोशल मीडियावर आहे, त्याच्यावर कोणतरी बुवा महाराज तयार होतात. त्यांचं काहीतरी ऐकतो आणि मग हा तोडगा करा, तो तोडगा केला, असा तोडगा केला की तसं होईल. या सगळ्यामध्ये आपण हर प्रकारे सगळीकडे धावत असतो. कारण आपल्याला असं वाटतं
सगळं काहीतरी आपण केलं, हात तोडगा केला की आपला प्रश्न सुटेल. आणि सरतेशेवटी पदरी जेव्हा निराशा येते, त्यावेळेला मात्र मग महाराजांना दोष द्यायला लागतो. "महाराज, एवढं आम्ही तुमची सेवा केली, तरी सुद्धा आमच्या आयुष्यात असं का?" पण युधिष्ठिर हुशार आहे. जरी भगवंत स्वतः सांगत असला, तरी भगवंताला तो प्रश्न करतो, की "बाबा तू हे अनंत व्रत सांगतो आहेस, पण या अगोदर हे कोणी केलेलं आहे का? याची काही पूर्वख्याती आहे का? त्याच्याबद्दल कृपया आम्हाला तू सांगावंस." आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण जे आहे, ती एक गोष्ट सांगतो आणि ती गोष्ट आहे कृतयुगातील म्हणजे सत्ययुगातील. आणि त्या सत्ययुगामध्ये अ, अनंत चतुर्दशीचं व्रत कसं झालं किंवा त्याची फलश्रुती कशी मिळाली, याच्याबद्दल भगवंत स्वतः त्या ठिकाणी सांगत आहे. "आराधिता अनंतासी त्वरित राज्य पावसी, पूर्वी कोणी केले म्हणसी, सांगेना ऐका तत्पर." आता मी तुला सांगतो याच्या अगोदर हे कोणी केलेलं आहे. तर कृतयुगामध्ये सुमंतू नावाचा एक व्यक्ती होता, एक विप्र होता आणि वसिष्ठ गोत्र त्याचं होतं आणि अशा याच्यामध्ये त्याची सुशीला नावाची बायको होती. अतिशय सुंदर दोघांचं जोडपं होतं. खूप व्रतवैकल्य ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि त्यांना एक मुलगी होती. त्या मुलीचं नाव मुलीचं नाव सुशीला. त्याच्या बायकोचं नाव भृगुकन्या असं तिचं नाव होतं. म्हणजे भृगु ऋषींची कन्या. ती त्याची बायको आणि त्यांच्या मुलीचं नाव ते आहे सुशीला. तर अतिशय ती सुशीला जी आहे ते सदाचारी, व्यवस्थित दिसायला, अतिशय सुंदर अशा सगळ्या प्रकारची ती अ, मुलगी होती. परंतु गोष्ट अशी झाली की ती मुलगी झाल्यानंतर इतकं छान सगळं आयुष्य चालू असताना त्या सुमंतची बायको जी आहे, ती भृगु ऋषींची कन्या, ती त्या ठिकाणी तिचं निधन होतं आणि मग ह्याला प्रश्न पडतो, की आता ह्या मुलीला सांभाळायचं म्हटल्यावर तर पुढे बऱ्याचशा गोष्टी आहेत. व्रत आचरण करावे लागतात. अनेक सोपस्कार आहेत. तर त्यासाठी समाज हितासाठी किंवा समाजाच्या धारणेसाठी म्हणून आपण दुसरं लग्न करावं आणि तो त्या ठिकाणी दुसरं लग्न करतो. सुमंतुसी भार्याहीनत्व झाले, समस्त कर्म राहिले, पुनःसंधान पाहिजे केले, म्हणून ही नारी आणिक केली. दुसरं लग्न केलं पाहिजे म्हणून त्याने पुन्हा लग्न केलं. त्या दुसऱ्या बायकोचं नाव कर्कशी. आता सावत्र म्हटल्यानंतर त्रास हा होणारच आहे. त्यामुळे ती सावत्री जी आई आहे, तर ती कर्कशी जी आहे ती त्या सुशिल्याला प्रचंड त्रास द्यायची. तिचा द्वेष करायची, मत्सर करायची आणि हळू मग ती सुशिला मोठी झाली. त्याच्या वडिलांना सुमंतूला चिंता पडली, की आता हिच्यासाठी चांगला वर शोधला पाहिजे. किमान हिचं तरी चांगलं व्हावं. आणि अशामध्ये तिथं कौंडिण्य ऋषी जे आहेत, ते त्यांच्या आश्रमामध्ये येतात आणि ते त्यांना त्यांच्या मुलीचा हात मागतात. ऐसे चिंतित एके दिवशी, तेथे आला कौंडिण्य ऋषी, विचारिता कन्येसी सुमंतूने अंगीकारले. हे कौंडिण्य ऋषी जे आहेत, यांची महती खरंच खूप मोठी आहे. आपल्याला कदाचित याची कल्पना नसेल. परंतु हे कौंडिण्य ऋषी म्हणजे गौतम बुद्ध जे आहेत, त्या गौतम बुद्धाचे वडील. कारण कौंडिण्य ऋषींची ख्याती एवढी होती, एवढे ते ज्ञानी, सांख्ययोगामध्ये त्यांचं प्रचंड ज्ञान, 3 वेदांचं त्यांचं ज्ञान, अशा प्रकारचे त्या कौंडिण्य ऋषींची महती होती. आणि देशोदेशी मोठमोठे राजे जे आहेत, ते त्यांना अ, सल्ला मागण्यासाठी यायचे किंवा त्यांना बोलवायचे, की आम्हाला याच्याबद्दल सल्ला द्या म्हणून. तर तसं गौतम बुद्धाचे जे वडील आहेत, तर गौतम बुद्धाचा जन्म म्हणजे सिद्धार्थचा जन्म झाल्यानंतर मुलाचं भविष्य आपण विचारतो, की हा मुलगा कसा असेल, काय असेल? तर सगळ्या इतर ज्या लोकांनी जे आहे तिथं ब्राह्मणांनी असं सांगितलं, की कदाचित हा मुलगा खूप मोठा चक्रवर्ती सम्राट बनेल किंवा हा संन्यासी होऊन अ, हे सगळं सोडून जाईल आणि आध्यात्मिक जीवन जगेल. पण हे कौंडिण्य ऋषी एकमेव होते, की ज्यांनी त्या राजाला असं सांगितलं, की तुझा मुलगा हा राज्यपद स्वीकारणार नाही. तो असा आध्यात्मिक विचारांचा होईल, की त्याच्या नावाने एक धर्माची किंवा एका विचारांची स्थापना होईल. संपूर्ण पुढील येणाऱ्या सगळ्या काळांमध्ये त्याचं नाव हे अजरामर राहील. ज्याला आपण आज बौद्ध धर्म म्हणतो किंवा गौतम बुद्ध म्हणतो. तर हा पहिला गौतम. तर अशा प्रकारे त्या गौतम बुद्धाचं जन्मतःच भविष्य सांगणारे हे कौंडिण्य ऋषी इतकं त्यांचं ज्ञान महान होतं. आणि असा तो कौंडिण्य ऋषी त्या सुमंतूकडे येतो आणि तो म्हणतो, की "बाबा तुमच्या मुलीशी मला लग्न करायचंय." आणि त्याची सगळी हिस्ट्री सगळी बघून, त्यांचं ज्ञान बघून, तर सुमंतू सुद्धा त्यांना ते देता झाला. आपली मुलगी त्यांनी त्या ठिकाणी कन्यादान त्या कौंडिण्याच्या इथं ते केलं. परंतु ह्या तिच्या आईला ते काही आवडलेलं नाही, कारण शेवटी सावत्र आई आहे. पण लग्न झाल्यानंतर हा कौंडिण्य तिथंच राहिला त्या सुमंतूकडेच. 2 महिने त्या ठिकाणी आषाढ आणि श्रावण या महिन्यामध्ये तो त्या ठिकाणी राहिला. चातुर्मास आहे. पण 2 महिन्यामध्ये त्याला साधारणतः अंदाज आला, की ही जी कर्कशी आहे, ही या आपल्या बायकोला खूप त्रास देते. अगदी पाण्यात पाहते. योग्य नाही आणि म्हणून तो तिच्या वडिलांना असं म्हणतो, की "आम्हाला कृपया आज्ञा द्या. मी दुसरीकडे कुठेतरी आश्रम बांधतो आणि त्या ठिकाणी मी माझं तप अनुष्ठान जे आहे त्या ठिकाणी करतो."
पण हे काही मला सहन होत नाही. तर त्या वडिलांना खूप वाईट वाटतं, की बाबा माझी फार इच्छा आहे, की माझ्या मुलीनं चांगलं जीवन जगावं, तिला छान सगळ्या गोष्टी मिळाव्यात. परंतु शेवटी पत्नी पुढे काय करणार आहे? आणि त्यांनी म्हटलेलं वाक्य फार सुंदर आहे. "शांत पत्नी नाही ज्याचे घरी, तयासी अरण्य नाही दुरी. ऐक स्वामी त्रिपुरारी, संसार सागरी बुडालो." की ज्याच्या बायको काही भांडकुदळ आहे, अशा भांडकुदळ व्यक्तीचं आयुष्य जंगलात राहण्याच्याच लायकीचं आहे किंवा तशाच प्रकारे त्याला जीवन व्यतीत करावं लागतं. सुख हे अजिबात त्याला मिळत नाही. तरी पण माझी अशी इच्छा आहे, की माझ्या मुलीचं चांगलं व्हावं अशी माझी इच्छा आहे. तरी एक काम करावं आणखीन जर तुम्ही एक 12-13 दिवस इथं जर थांबला, 12 दिवस थांबा आणि 13व्या दिवशी तुम्ही पुढच्या मार्गासाठी जाऊ शकता. तर शेवटचे 12 दिवस माझ्या इच्छेखातर थांबावं. तर शेवटी कौंडिन्य ऋषी म्हणतात, "ठीक आहे, तुमची इच्छा पूर्ण करू." आणि म्हणून 12 दिवस ते थांबतात. 13व्या दिवशी ते अ, पुढे मार्गस्थ व्हायला निघतात आणि एक दिवस प्रवास झाल्यानंतर चतुर्दशीच्या दिवशी त्या रथामधून जात असताना एका ठिकाणी मध्यान्ह काळी ते कौंडिन्य ऋषी जे आहेत ते म्हणतात, "माझी स्नानसंध्या तपश्चर्येच्या अनुष्ठानाची वेळ आहे. तर मी अनुष्ठानासाठी इथं थांबतो." आणि त्या बायकोला, त्या सुशीलाला सांगतात, "तू इथेच थांब रथामध्ये." तर ते अनुष्ठानाला जातात निघून नदीवरती स्नान करून त्यांचं अनुष्ठान करत असतात. तोपर्यंत ही समंतू सुशीला जी आहे ती रथातनं खाली उतरते आणि थोडी इकडं-तिकडं पावलं फिरत असताना तिला असं दिसतं, की या अरण्यामध्ये काही बायका मिळून कसली तरी पूजा करतायत. म्हणून ती हळू त्या ठिकाणी जाते आणि ती त्यांना विचारते, की "काय करताय तुम्ही?" मग ती त्यांना त्या बायका ज्या आहेत त्या त्याला त्या अनंत चतुर्दशीचं व्रत जे आहे ते सांगतात, की अशा प्रकारे आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी आहे आणि या दिवशी जो कोणी अनंताच्या जाग्याची अर्थात भगवान विष्णूंची जी पूजा करतो, तर त्याला सगळ्या त्याच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होतात आणि ऐश्वर्य लाभतं, अशी याची कथा आहे. तर तू आता आलीच आहेस इथं, तर तू पण इथे बस आणि ही पूजा कर, असं म्हणून त्या बायका त्या सुशीलाला ते धागा देतात अनंताचा आणि तिला ते पूजा करायला लावतात. ते पूजा झाल्यानंतर इकडं अनुष्ठान कौंडिन्यांचं संपतं. ते पुन्हा रथात येतात. सुशीलाही त्या ठिकाणी येते आणि थोडं पुढं जातानाच होतं तेवढ्याच एक समोर एक राज्य असतं. त्या राज्याची लोकं त्या रथासमोर येतात, ते कौंडिण्य आणि सुशीलाच्या आणि ते म्हणतात, की "अरे तुम्हीच आमचे राजे आहात. चला आमच्या नगरामध्ये आणि तुम्ही राज्यपद स्वीकारा" म्हणून. तर ह्यांना काही कळत नाही असं का झालं, परंतु ते जातात राज्यपदावर, सिंहासनावर बसतात आणि मोठा सम्राट कौंडिण्य होतात. संपूर्ण सगळ्या त्यांच्या नगरावरती त्यांची हुकूमत चालते. तर एके दिवशी ते कौंडिण्य जे आहेत त्या बायकोच्या हातामध्ये तो अनंताचा धागा बघतात. तर ते म्हणतात, "हे काय आहे?" तर ती म्हणते, "असं-असं अनंताचा धागा आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला हे ऐश्वर्य लाभलेलं आहे." तर तो चिडतो आणि तो म्हणतो, की "मी जे अनुष्ठान केलं, मी जी सेवा केली, तपश्चर्या केली, त्याचं फळ म्हणून हे मिळालंय. असले धागे बांधून गंडे-दोरे करून काही होत नाही. तू कदाचित माझ्यावरती जादूटोणा करत असशील, म्हणून हा असला धागा काहीतरी बांधलेला आहे." तर ताबडतोब तो काढून घेतात आणि अग्नीमध्ये टाकून देतात. आणि जसं तो अग्नीमध्ये टाकतात, तेवढ्यात ती सुशीला जी आहे, ती पाणी घेऊन त्या अग्नीवरती टाकते आणि तो धागा काढण्याचा प्रयत्न करते, परंतु तोपर्यंत सगळं नष्ट झालेलं असतं. आणि त्याच क्षणी जसं हे अनंताचा धागा टाकला जातो, त्या क्षणी ती गावातल्या लोकांची बुद्धी फिरते आणि ते म्हणतात, की "हा राजा आपला नाही, याला काढून टाका." आणि अक्षरशः त्यांच्या कपड्यांसहित त्यांना सगळे फाटके कपडे म्हणजे कपडे फाटेपर्यंत त्यांचं निर्भत्सना होते आणि त्यांना राज्यातून हाकलून दिलं जातं. तर ह्या कौंडिण्याला काही कळत नाही, असं का एकदम झालं, की हे सगळेच लोकं एवढे नाराज झाले? आणि मग त्याला कदाचित असं वाटतं, की आपल्या बायकोने त्या अनंताचं आपल्याला सांगितलं, तर त्या अनंताचा अपमान माझ्याकडनं झाला, म्हणून कदाचित हे सगळं माझं ऐश्वर्य जे आहे ते त्या ठिकाणावरनं निघून घेतलं. आणि मग तो मनातल्या मनात हे सगळं स्वतःला दोष देतो, की "अनंत शोभ दोषेसी, अष्टैश्वर्य गेले तक्षणेसी, दरिद्री झाला परियसी, द्विजवर कौंडिण्य देखा." मग विचारी मानसी, म्हणे अनंत रुसला आम्हासी, वाया घातले अग्नीसी, मदांधे मज वेष्टिले. मी अहंकारामध्ये इतका गर्विष्ठ झालो, इतका आंधळा झालो, की मी त्या देवाला सुद्धा ओळखू शकलो नाही आणि म्हणून मी आता एक काम करतो, मी त्या अनंताला भेटण्यासाठी घरातून निघतो. ज्या क्षणी मला म्हणजे जोपर्यंत मला तो अनंत भेटत नाही, तोपर्यंत मी काही अन्न-पाणी घेत नाही, असा संकल्प करून तो कौंडिण्य जो आहे तो त्या ठिकाणावरनं अरण्यामध्ये निघून जातो. करीन आता नेम एक, जेव्हा भेटेल लक्ष्मीनायक, श्रीमदनंत दर्शने सुख, अन्नोदक घेईन मी. ज्या वेळेला मला त्या अनंताचं दर्शन होईल, त्याच वेळेला मी आता अन्न-पाणी घेईल, असं म्हणून निश्चयाने तो त्या ठिकाणावरनं जंगलामध्ये चालायला लागतो. बायकोला घेऊन त्या सगळ्या चालत असताना कुठे अनंत? अनंत मला भेटायचंय. अशा प्रकारे आळवणी करत त्या जंगलामध्ये तो चालत असतो. तर त्या ठिकाणी त्याला एक झाड दिसतं. अतिशय फळा-फुलांनी बहरलेलं ते सगळं झाड आहे. अतिशय सुंदर आहे. परंतु त्या झाडावरती ना कुठला पक्षी येतो, ना कुठले किडे आहेत.
कीटक आहेत, कुठल्याही प्रकारचे जीवजंतू त्या झाडावरती येत नाहीत. त्यामुळे त्याला थोडं आश्चर्य वाटतं, की एवढं सुंदर झाड आहे, एवढी फळं आहेत त्याला, परंतु तरी सुद्धा या झाडावरती का बरं पशुपक्षी घरटी करत नाहीत? पण तो त्या झाडाला विचारतो, की "बाबा रे, तू अनंताला पाहिलंस का?" तर वृक्ष म्हणतो, की "बाबा मी काही अनंताला पाहिलेलं नाही, पण तू जर त्या अनंताला पाहिलंस, तर कृपया तुला म्हणजे तू त्या अनंताला माझ्याबद्दल कथन करावं. माझं दुःख त्याला सांगावं, की अरे मी एवढा सुंदर आहे, छान फळं धरलेली आहेत, पण तू माझ्यावरती कुठलेही पशुपक्षी घरटं करत नाहीत. त्यामुळे मला फार एकटं वाटतं. असं तू माझं दुःख जे आहे ते अनंताला सांगावं." तो ठीक आहे म्हणतो, पुढे जातो. पुढे जातो तर बघतो एक सुंदरशी अशी गाय त्या ठिकाणी दिसते. परंतु ती गाय आणि वासरू त्या ठिकाणी असतं. परंतु ते गाय वासरू समोर असलेलं गवत खाऊ शकत नव्हते. त्यांच्या तोंडापर्यंत ते पोहोचतच नाही. तर तो त्या गाईला विचारतो, की "बाबा तू अनंत पाहिला का?" गाय म्हणते, "मी पण नाही पाहिला, पण जर तुला भेटलं, तर माझ्याविषयी तू सांग. नाही देखील अनंतासी, तुम्हा भेटला जरी तयासी, मज विषयी सांगा त्यासी, अवस्था ऐसी धेनू म्हणे." की तू माझं दुःख त्याला सांग. तर तो पुन्हा पुढे चालायला लागतो. पुढे चालताना त्याला एक छानसा ऐसे देखोनी ऐकोनी द्विजवर पुढे जाता देखिला वृषभ थोर तया पुसे मुनीश्वर तुवा अनंता ते देखिले की एक छान ठिकाणी वृषभ म्हणजे बैल त्या ठिकाणी दिसला आणि त्या वृषभाला त्याने विचारलं की तू अनंताला पाहिलंयस का? वृषभ म्हणे तयासी नेणो आम्ही अनंतासी आम्ही सुद्धा काही पाहिलेलं नाही. पण तू जर त्याला पाहिलंस तर आमच्याविषयी तू कृपया त्याला विनंती कर. असं म्हणून तो बैल सुद्धा त्या गोष्टीला नकार देतो. थोडक्यात हा कौंडिण्य जो आहे तो इतका व्यथित आहे. तो म्हणजे आपण जसं आपल्याला भ्रमिष्ट होतो. काही कळत नाही काय करू? एवढं सगळं केलं आणि अचानक सगळं माझं ऐश्वर्य किंवा माझी सत्ता, माझं जे काही असेल ते सगळं गेल्यानंतर भ्रमिष्ट होतो. तर तसं हा भ्रमिष्ट होऊन जागोजागी आपल्या जंगलात फिरतोय आणि झाडाला विचार, ह्याला विचार, त्याला विचार असं करत-करत तो पुढे चाललेला आहे. आणि असं करताना त्याला पुढे जाताना सरोवर दिसतात. 2 सुंदर सरोवर तलाव जे आहेत ते त्याला तलाव दिसतात. त्याच्यामध्ये छान कमळ वगैरे सगळी अ, फुलं त्या ठिकाणी असतात. परंतु कुठल्याही गोष्टींचं सेवन त्या तलावातल्या गोष्टींचं बाकी जे पक्षी, बदक आहेत किंवा अन्य पक्षी जे आहेत हे करत नाहीत. त्यामुळे हे सगळंच आश्चर्यकारक त्याला वाटत असतं. परंतु तो पुन्हा त्या तलावांना सुद्धा विचारतो, की "बाबा तुम्ही अनंताला पाहिलंय का?" ते म्हणतात, "आम्ही काही पाहिलेलं नाही. तुम्हाला जर भेटला तर आमच्याविषयी तुम्ही कथन करा." काय गणित आहे कळत नाही बघा. सगळ्या निर्जीव गोष्टी आहेत आणि या सगळ्या निर्जीव हे सगळं त्याला सांगतायत, की आम्ही सुद्धा त्याला काही पाहिलेलं नाही. तो असाच पुढे जातो. मग पुढे ते गर्दभ आणि कुंजर म्हणजे पक्षी जे सॉरी पशु जे आहेत काय आपण त्याला म्हणूया अ, डुक्कर अशा प्रकारचे प्राणी त्याला दिसतात आणि तो त्यांना विचारतो. ते म्हणतो, "आम्हालाही काही माहिती नाही." "इतुकिया अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी जवळी आला परिकरी उठी उठी म्हणत असे." आता ते सगळं चालू असताना तो इतका व्यथित होतो, "अरे कोणीच ह्याला पाहिलेलं नाही. हे काय चाललंय म्हणजे कुठे आहे तो अनंत? कसा शोधायचा या अनंताला?" पण जोपर्यंत त्या अनंताला शोधत नाही, कारण अन्न-पाणी घेतलेलं नाही, पोटात काय होत असेल त्याच्या. परंतु एकाच ओढीने तो चालत चाललेला आहे, की बाबा कसंही करून मला त्या अनंताला भेटायचं आहे. ज्याला कोणाला पत्ता माहिती असेल त्याने मला सांगावं. परंतु सगळीकडं नकार मिळतो, की आम्ही काही कोणीही अनंताला पाहिलेला नाही. तरी आता मग काय करावं? आणि तो व्यथित होतो, की काय करू? कुठे शोधू मी अनंताला? आणि ही जी मूव्हमेंट आहे, ती अत्यंत महत्त्वाची आहे. निर्वाण झाला तो ब्राह्मण, त्यजू पाहे आपुला प्राण, अनंत अनंत म्हणून धरणीवडी गेला. की आता तो कंटाळला. कुठे शोधायचा अनंताला? नको नकोसं झालंय मला. मी माझं म्हणजे प्राण सुद्धा मला नकोसं झालंय. अनंत अनंत म्हणून व्याकुळ होऊन त्या भगवंताला आळवणी करतो आहे. भगवंताला हाक मारतो आहे आणि अशी ज्यावेळेला मनातून हाक येते मनातून हाक येते, त्या क्षणी भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि तेच या ठिकाणी झालं. "इतुकिया अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी जवळ येऊनी हाक मारी उठी, उठी म्हणत असे." आणि एक म्हातारा ब्राह्मण त्या ठिकाणी आला आणि तो म्हणला, की "अरे बाळा उठ, काय झालं तुला? कशासाठी एवढं करतोयस? कोणाला शोधतोयस तू?" आणि त्या ठिकाणी तो कौंडिण्य जो आहे तो म्हणतो, "मी अनंताच्या शोधासाठी निघालेलो आहे. पण मला कुठेच त्याचा पत्ता मिळत नाही. तर तुला तरी माहिती आहे का?" तो ब्राह्मण म्हणतो, "हो, मला माहिती आहे. चल माझ्यासोबत." असं म्हणून तो ब्राह्मण जो आहे त्या कौंडिण्याला घेऊन जातो आणि घेऊन गेल्यानंतर समोर त्या अनंताचं वैभव, अनंताचं राज्य जे आहे ते त्या ठिकाणी दिसतं आणि अनंताचं साक्षात दर्शन
त्या कौंडिण्याला होता. रूप देखुनी कौंडिण्य स्तोत्र करी अति गहन चरणावरी माथा ठेवून कर जोडून विनवित असे. नमो नमो नमस्ते गोविंदा श्रीवत्सला सच्चिदानंदा तुझे स्मरण मात्र दुःख मदा हरोनी जाती सर्व पापे. अशा प्रकारे त्या भगवंताची अतिशय मनोभावे स्तुती करून तो अनंताला सगळं त्याचं गुणगान गातो आणि तो म्हणतो, की "मी फार चुकलो. मी तुझी निर्भत्सना केली, तुझा अनादर केला आणि त्याच्यामुळे मला हे सगळं आज भोगावं लागतंय. तरी तू माझ्यावरती आता प्रसन्न हो आणि मला पुन्हा त्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या दे." आणि त्या ठिकाणी तो अनंत सुद्धा त्याच्यावरती प्रसन्न होतो. मग प्रसन्न झाल्यानंतर तो कौंडिण्य जो आहे तो भगवंताला असं विचारतो, की "भगवंता मी तुझी वाट शोधत असताना, तुझा शोध घेत असताना मला काही वाटेमध्ये आश्चर्यचकित अशा गोष्टी दिसल्या. तर त्याच्याबद्दल तू मला असं सांग, की काय नेमकं झालेलं आहे?" जी ती झाडं दिसली, जो झाड दिसलं ज्याच्यावरती पक्षी बसत नव्हते. ते सरोवर दिसलं, तिथे सुद्धा कुठले पक्षी, प्राणी किंवा मासे तिथे जात नव्हते. हे सगळं जे आहे त्याच्याबद्दल तू मला सांग, की असं काय असतं जगामध्ये? जसं गौतम बुद्धालाही हे प्रश्न पडले होते, की काय नेमकं सृष्टी आहे काय नेमकी? पुनरपि द्विज विनवी देखा, म्या देखिले आश्चर्य एक, अरण्यात वृक्ष एक, महाफलित आम्र देखिला. आणि असं सगळे ते प्रश्न जे आहेत, ह्या सगळ्या वेदना ज्या आहेत, या सगळ्यांच्या तो त्या ठिकाणी कौंडिण्य जो आहे, तो त्या अनंताला जे आहेत ते विचारतात, की ह्याच्याबद्दल तू मार्गदर्शन करावं. आणि हे मला काही कळत नाही, न कळे याचा अभिप्राय, विस्तारोनी मज सांगा भाव, जगन्नाथा केशव म्हणून चरणी लागला. आणि त्या ठिकाणी भगवंताने मग त्याला उत्तर देत आहे, की "तू जो वृक्ष पाहिलास, ज्याला सगळी फळं वगैरे होती, परंतु कुठलेही पक्षी त्या ठिकाणी येत नव्हते. तो पूर्वी एक व्यक्ती होता, एक ब्राह्मण होता किंवा एक काय म्हणूया गृहस्थ होता. परंतु त्याला सगळ्या वेदशास्त्रांचं ज्ञान असून सुद्धा अहंकारापोटी ते कोणाला देत नव्हता तो, की माझ्याकडे माझ्यासारखा मीच श्रेष्ठ, सगळ्यांनी माझ्याकडेच यायला पाहिजे. म्हणून तो ते ज्ञान जे आहे ते कोणालाही देत नव्हता, कोणालाही ते सांगत नव्हता आणि म्हणून त्याला पुढचा जन्म अशा झाडाचा मिळाला, की ज्याच्याकडे सगळं आहे, परंतु त्याच्याकडे कोणीच येत नाही. कारण शेवटी झाड हे पशुपक्ष्यांनी त्याच्या आवाजाने जेव्हा बहरलेलं असतं, तेव्हाच ते खरं सजीव वाटतं. परंतु ह्या मागील जन्मामध्ये त्याने स्वतःकडे असलेल्या ज्ञानाच्या गोष्टी दुसऱ्यांना वाटल्या नाहीत. म्हणून त्याला या जन्मामध्ये अशा प्रकारचा त्या पापामुळे त्याला अशा प्रकारचा जन्म मिळाला आहे. "तेणे पापे वृक्ष झाला, तुवा देखिला धेनू वत्सला." आता जे तुला गाय आणि वासरू दिसलं, ते पूर्वी होती भूमी निष्फला, दिली होती ब्राह्मणासी. की एक काय म्हणूया त्याला ओसाड जमीन होती. ती ओसाड जमीन एका ब्राह्मणाला देखील दिली होती. ती म्हणजे हे गाय वासरू आहे. देखिला तो हा वृषभ एक, पूर्वी विप्र महाधनिक, केले नाही दानादिक, तेणे पापी ऐशी गती. की तो जो तुला बैल त्या ठिकाणी भेटलेला आहे. ए ओंकारादी. तो बैल त्या ठिकाणी दिसला तर हा पूर्वीचा एक अतिशय श्रीमंत असा गावातला व्यक्ती होता. परंतु असलेल्या पैशाचा विनियोग करत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा दानधर्म केला नाही. म्हणून तो अशा प्रकारचा बैलामध्ये जन्म झाला, की त्याला तर फक्त कष्टाचेच दिवस अनुभवायला मिळत आहेत. तू जे ती 2 सरोवर पाहिलीस, 2 तलाव जे पाहिले ते पूर्वीच्या जन्मामध्ये दोघी बहिणी होत्या. घेतले दान आपणात. म्हणजे त्यांनी जे आपल्याकडे आपण करतो ना, सवाष्ण बोलवायची घरातलीच व्यक्तीला आपण सवाष्ण बोलवतो. कारण दान पैसे दुसऱ्याला कशाला द्यायचे? आपल्या घरातच ठेवायचे. आपल्या साठं-लोटं करत बसतो. तर तसं ह्या 2 भगिनी ज्या होत्या त्या पूर्वीच्या काळी त्यांनी असंच केलं, की प्रत्येक गोष्ट आपल्यामध्येच वाटून घ्यायची. बाहेर कोणाला दानधर्मच करायचा नाही. आपल्यालाही असंच वाटतं. सगळ्या गोष्टींमध्ये आपले नातेवाईक, आपलं कोणतरी जाऊ, भावजय, अजून कोण दीर असेल, अशांना सगळं बोलवायचं आणि त्यांनाच दान द्यायचं. दान हे सत्कार्य असावं लागतं. मग ह्या 2 बहिणींनी मागील जन्मात असं केल्यामुळे त्यांना ह्या 2 सरोवराचा जन्म मिळाला. 2 तलाव ते झाले. 84 योनी लक्षात ठेवा. ज्याला आपण निर्जीव समजतो ते सुद्धा या सगळ्या खेळाचा भाग आहेत. मग ती जमीन असेल, झाड असेल, तलाव असतील किंवा बाकी अन्य गोष्टी असतील. आणि ते जो गर्दभ आणि कुंजर जे पाहिलेस, ते म्हणजे तुझा क्रोध होता. तुला जो अहंकार होता, ज्या अहंकारामध्ये, ज्या क्रोधामध्ये त्या अनंताचा धागा तू काढून टाकलास, तो म्हणजे तुला त्या रूपामध्ये दिसला. कुंजर तो तुझा मद, झाले मन तुझे शुद्ध, भेटलो ब्राह्मण आपणचे. आणि ज्या वेळेला तुझ्या मनामध्ये उपरती झाली, की तू व्यथित झाला, व्याकुळ झालास, की भगवंता मला भेटायचंय, तू कुठे भेटशील आता? नको झालं आता मला प्राण सुद्धा नकोसं झालंय, मला तुला भेटायचंय. हे ज्यावेळेला झालं, त्यावेळेला तुझं जे काही सगळ्या
वाईट गोष्टी मनातल्या होत्या त्या सगळ्या त्या ठिकाणी धुवून निघाल्या आणि म्हणून त्या वृद्ध ब्राह्मणाच्या रूपामध्ये मीच तुला भेटलो आणि तुला मी या सगळ्या गोष्टींचं स्वरूप दर्शन जे आहे ते या ठिकाणी मी तुला दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्या अनंताने सगळं राज्य बहाल त्या कौंडिण्याला पुन्हा केलं आणि ह्या कौंडिण्याचं इतिहास जो आपल्या भारतीय इतिहासामध्ये आहे, तर ह्या कौंडिण्याने आणि त्याच्यानंतर त्याच्या वारसदारांनी अनंत वर्ष, अनेक काळापर्यंत भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. भारताचं काय म्हणूया राजेपद भोगलेलं आहे. म्हणजे आत्ताचे ते व्हिएतनाम, अफगाणिस्तान हे जी सगळी राज्य आहेत, ही सगळी ह्या कौंडिण्याच्या अंडर होती. एवढं त्याचं सामर्थ्य या अनंताच्या पूजेने त्याला अनंताच्या कृपेने त्या ठिकाणी मिळालं, असं गोष्ट सांगून भगवान श्रीकृष्ण त्या युधिष्ठिराला सांगतो, की तूही अशा प्रकारे ह्या आनंदाची पूजा कर. म्हणजे तुला सुद्धा तुझं ऐश्वर्य, तुझ्या हक्काची जी प्रॉपर्टी आहे, ती तुला त्या ठिकाणी मिळेल. व्रतांमध्ये उत्तम व्रत, प्रख्यात असे अनंत, तू आचरावे सतत, द्यावे तुझे ज्येष्ठ सुतासे. तर अशा प्रकारे त्यांनी भगवान श्रीकृष्णाने हे सगळं व्रत जे आहे ते त्या युधिष्ठिराला सांगितलं आणि ही सगळी गोष्ट स्वामी महाराजांनी सायन देवाला सांगितली. "ऐसी गुरु निरोपेसी, व्रत केले संतोषी, पूजा केली श्री गुरुसी, नाना परी अवतारा." की मागील अध्यायात आपण बघितलं, की सायनदेव म्हणतो, की "महाराज, आमचे तर अनंत तुम्हीच आहात. मग वेगळ्या पूजेची काय गरज आहे?" आणि त्या वेगळ्या पूजेची का गरज आहे? मग त्या पूजेचं महत्त्व सांगण्यासाठी हा संपूर्ण अध्याय या ठिकाणी गुरुचरित्रात घेतला आणि त्यानंतर मग आता सायनदेवाला कळलं, की अनंताचं महात्म्य काय? अनंत जरी एकच असेल, श्रीगुरु सुद्धा तेच आहेत, अनंत सुद्धा तोच आहे, सगळं एकच आहे. परंतु सुद्धा त्या रूपाचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून त्या सायनदेवाने त्या अनंताची पूजा त्या चतुर्दशीच्या दिवशी केली. सगळ्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी जेवायला दिलं. समाराधना ब्राह्मणांसी, भोजन करविले श्री गुरुसी, आनंद झाला बहुअसी, श्री गुरुमूर्ती संतोषे. आणि अशा प्रकारे त्या महाराजांना सायनदेवांच्या ह्या सगळ्या सेवेमुळे अतिशय आनंद झाला आणि सायनदेवांनी मग आता कायमस्वरूपी महाराज मी तुमच्या सानिध्यात राहील, अशा पद्धतीने महाराजांना वचन दिलं आणि त्याच ठिकाणी सेवेला लागला. सिद्ध म्हणे शिष्यासी, येणे परी तुम्हासी, निधान लादले परी असे, श्री नृसिंह सरस्वती. आणि अशा प्रकारे ते सिद्ध मुनी त्या गंगाधर सरस्वतींना सांगतायत, की अशा प्रकारे तुमच्या घराण्यामध्ये स्वामी महाराजांच्या सेवेला प्रारंभ झाला आणि अशा प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये श्री नृसिंह सरस्वती रूपाने तुमचं निधान म्हणजे तुमचं काय म्हणूया आपण उद्दिष्ट तुमच्या जीवनाचं हे तुम्हाला मिळालं. तर अशा प्रकारे तुमच्या घराण्यामध्ये ही नृसिंह सरस्वतींची सेवा सुरू झाली. म्हणून ही सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर, लाधे चारी पुरुषात. आणि म्हणून हा नामधारक जो आहे, हा गंगाधर सरस्वती जो आहे, तो तुम्हाला हे गुरुचरित्र सांगत आहे आणि हे गुरुचरित्र ऐकल्यानंतर चारही पुरुषार्थांचा तुम्हाला लाभ होईल अशी ठामपणे हमी जी आहे ती आपल्या सर्व वाचकांना हे गंगाधर सरस्वती सांगत आहेत. आणि अशा प्रकारे हा गुरुचरित्राचा अनंत व्रत महात्म्य सांगण्याचा अध्याय या ठिकाणी संपन्न झाला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीमद अनंत कथा निरूपणम नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता. अशा प्रकारे छान एक महाभारतातली गोष्ट स्वामी महाराजांनी आपल्याला सांगितली. त्या माध्यमातून अनंत व्रताचं महात्म्य हे आपल्याला सांगितलं, जे आपण अनंत चतुर्दशीला करत असतो. आता ह्या सगळ्यामध्ये जो सुरुवातीला प्रश्न आपण घेतला होता, की जो सगळ्यांना कॉमन आहे. मी एवढी सेवा करतो, मग माझ्या आयुष्यात माझे प्रश्न का सुटत नाहीत? जो आत्ताच नाही मार्गात आला, त्याचे प्रश्न कसे पटापट सुटले? असे आपल्याला प्रश्न पडतात. मग ह्या प्रश्नांना उत्तर आपणच आपल्या पद्धतीने देण्याचा आणि आपली समजूत घालण्याचा प्रयत्न करतो, की हे माझं प्रारब्ध असेल, मग मीच मागील जन्मात काहीतरी पाप केलेली आहे. मग असंच आहे ना तसंच आहे. मग माझी सेवाच मनोभावे होत नाही, म्हणून मला पुण्य मिळत नाही. मी आत्ता पण कोणाचं तरी वाईट करतो, म्हणून माझं चांगलं होत नाही. असे वेगवेगळ्या गोष्टी सांगून आपण स्वतःची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो, की मी जे काही करतोय त्याच्याने माझे महाराज प्रसन्न होत नाहीत. एवढं एक वाक्य स्वतःला सांगण्यासाठी आपण हे स्वतःच स्वतःच्या भोवती रचलेली एक रचना आहे किंवा एक छान असं वलय आहे, की ज्या वलयामुळे आपल्याला छान वाटतं. कारण ज्यावेळेला आपण खूप दुःखात असतो, की काय माझ्या आयुष्यात हे का घडत नाहीये? असा ज्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो, त्यावेळेला जर आपणच स्वतः असं म्हणलं, की जाऊन दे आता काय माझं नशीबच असं आहे, तर ते दुःख आपण विसरून जातो आणि एक्सेप्ट करत जातो, की ठीक आहे आता माझं आयुष्य असंच जाणार आहे. आणि या एक्सेप्टन्स लेव्हल्स वाढल्यानंतर आयुष्यातलं दुःख कमी होतं. हे सर्वसाधारणतः
सायकॉलॉजी आहे, मानसशास्त्र आहे. की ज्यावेळेला तुम्ही एक्सेप्ट करता, की आता हे असंच आहे माझ्या आयुष्यात, त्यावेळेला दुःख कमी होतं. म्हणजे कोव्हिडची व्हॅक्सिन घ्यायच्या वेळेला कित्येक लोकांना ते इंजेक्शनची भीती होती. पण ज्यावेळेला कळलं, की आता व्हॅक्सिन घेतल्याशिवाय पर्यायच नाहीये. सगळीकडे कंपल्सरी आहे. सो मी एक्सेप्ट केलं, की तसंही मला आता टोचून घ्यायचंच आहे. आता जे होईल ते होईल. त्यावेळेला माझं दुःख त्याचं त्यावेळेला कमी होतं. माझ्या आयुष्यात कुठलीही व्यथा असेल, एखादं जखम झाली असेल, तर आता ठीक आहे, ती बरी व्हायला वेळ लागणारच आहे. असं ज्यावेळेला मनाने मी एक्सेप्ट करतो, त्यावेळेला त्याची तीव्रता जी आहे ती कमी होते. याचा अर्थ ती जखम भरलेली नसते, परंतु त्या जखमेमुळे होणारी वेदना मनातली कमी होते. लक्षात ठेवा, दुःख आणि सुख हे दोन्हीही मनामध्ये आहे, शरीरावर काही नाही. शरीराला जखम झाल्यानंतर मला खूप वाईट वाटतं किंवा वेदना होतात. ह्या वेदना शरीरामध्ये कमी, मनामध्ये जास्ती असतात. कारण शरीराला कुठल्याही भावना नाहीत. ज्या काही भावना आहेत त्या सगळ्या मनामध्ये आहेत. आणि जेव्हा मन एक्सेप्ट करतं, की ठीक आहे आता हे होणारच आहे, दुखणारच आहे. तर बघा आपल्या आजूबाजूला असे अनेक लोकं आपल्याला भेटतात, की त्यांना खूप वेदना असतात. अगदी पाठीचे, कमरेचे विकार असतात, पण तरी सुद्धा हॅपी असतात. कारण त्याने एक्सेप्ट केलेलं असतं, आता हा आजार आपला काही सुटत नाही. डायबिटीजचे पेशंट, बीपीवाले पेशंट, अन्य अनेक पेशंट जे असतात, ते एक्सेप्ट करतात, की हे आता आपल्या आयुष्यात असंच चालणार आहे. हे स्वतःभोवती रचलेलं वलय जे आहे, हे वलय आपल्याला पुढे मार्ग चालण्यासाठी मदत करतं. पण हे जे काही आपण तयार केलेलं वलय आहे, हे सत्य आहे का? याची शहानिशा मात्र आपल्याला करायची नसते. कारण आपल्याला मनामध्ये ही भीती असते, हे जे वलय मी तयार केलेलं आहे, हे वलय जर भंग पावलं, तर कदाचित मला खूप वेदना होतील. कारण मी हे सहन केलंय आधी. आणि जखमावरती खपली बसल्यानंतर ती खपली जर परत काढली तर वेदना पुन्हा येतात आणि म्हणून खपलीला काढून देत नाही आपण, की नाही, नाही वेदना आता ते कंप्लीट होऊ दे पूर्ण जे असेल ते होईल. आणि म्हणून आपण स्वतःच्या भोवती ह्या सगळ्या गोष्टी रचलेल्या आहेत. दुसरी गोष्ट ह्या कथेमधून एक गोष्ट आवर्जून आपल्याला लक्षात येते, की ती जी सुशीला आहे ती भावनिक आहे. ती त्या अरण्यामध्ये जाते काय, त्या सगळ्या ज्या बायका ज्या आहेत त्या त्या ठिकाणी पूजा करत असतात. ती विचारते, "काय करताय तुम्ही?" ते म्हणतात, "आम्ही अशी-अशी पूजा करतोय." मग ते म्हणतात, "तू पण कर." लगेच त्या ठिकाणी बसते. ते जे काही सांगतात त्या पद्धतीने ती पूजा करते. मग तिला वाटतं, "अरे वाह! आता मी अनंताची पूजा केली ना, मग माझंही आयुष्य चांगलं होईल." कारण घरातनं त्यांना बाहेर काढलेलं असतं. हे त्याचे एक वाक्य सांगायचं राहून गेलं, की ज्यावेळेला हा निरोप समारंभ त्याचे वडील जे आहेत त्या सुशीलाला आणि तिच्या नवऱ्याला कौंडिण्याला जेव्हा आता 13 दिवस राहिल्यानंतर निरोप देत असतात. त्यावेळेला त्या त्यांच्या बायकोला, त्या कर्कशीला असं सांगतात, की "बाबा यांना थोडेसे गहू तांदूळ दे, जेणेकरून वाटेमध्ये यांना थोडंसं खायला होईल." परंतु ती सावत्राई तिची जी असते, ती काय करते, आतमध्ये खोलीमध्ये जाते आणि दार लावून टाकते. आणि हे आपले बाहेरनं दार वाजवतायत, काय झालं म्हणून, पण ती काही दार उघडत नाही. थोडक्यात तिला द्यायचं नसतं. मग शेवटी तिचे वडील जे असतात ते स्वयंपाकघरात जातात. तिथे थोडासा काय म्हणू आपण, तो गव्हाचा कोंडा जो असतो, तो त्या ठिकाणी थोडासा असतो. तो म्हणतो, की "बाबा माझ्याकडे मी एवढंच देऊ शकतो तुम्हाला. तर एवढ्यावरतीच खुश राहा" म्हणून. आणि म्हणून ते जातात. त्यामुळे गरिबी त्या सुशिलाच्या आयुष्यामध्ये आहे. त्यामुळे हे त्या बायकांनी असं सांगितल्यानंतर तिचं मन असं होतं, की आता मग हे अनंताचं व्रत केलंय ना, मग माझं चांगलंच होईल. ती मनाने ती गोष्ट फिक्स करते आणि मग पुन्हा ते रथात बसून पुढे जायला निघतात. तर तेवढ्यात ते सगळे राज्यातली लोकं येतात आणि हे सगळ्या गोष्टी करतात. त्या सुशिलाला काय मिळालं? अनंत व्रताच्या महात्म्यामुळं भौतिक सुख मिळालं. राजेपद मिळालं, राणीपद मिळालं. छान प्रकारे तिला सगळं राज्य उपभोगता येत होतं. कौंडिण्याने काय केलं होतं? काहीच केलं नव्हतं. तो त्याचं अनुष्ठान करत होता. जी काही त्यांची सेवा असेल, ती त्या अनुष्ठान त्यांनी त्यांनी केलं. त्यांची काही अशी इच्छा नव्हती, की हे केल्याने मला राज्यपद मिळावं, असं काही नव्हतं. परंतु सुप्त इच्छा असेलच ऑब्व्हियसली किंवा माझं आयुष्य चांगलं होऊ दे, माझा संसार चांगला होऊ दे, म्हणून मी सेवा करतोय. आणि मग हे राज्यपद मिळाल्यानंतर दोघंही खुश होते. परंतु ज्या क्षणी त्या कौंडिण्याने तो अनंताचा धागा पाहिला, मग त्याला वाटलं, की "अरे कसला धागा आहे? कसले गंडे दोरे आहेत? मला वश करण्यासाठी हे सगळं चालू आहे का?" आणि असं म्हणून तो धागा तो रागाने टाकून देतो अग्नीमध्ये. त्या क्षणी त्या सुशीला म्हणते, की "अहो तुम्ही हे का टाकलं? या धाग्यामुळेच किंवा या अनंतामुळेच आपलं सगळं ऐश्वर्य मिळालं होतं." आणि पुढच्या क्षणी मग सगळं ती गोष्ट चेंज होऊन जाते. आणि मग पुढे कौंडिण्याचा प्रवास आहे. कौंडिन्यांना काय मिळालं? कौंडिन्यांना मिळालं अनंताचं दर्शन, परमार्थ. कारण सुशीला जी आहे, ती अनंताची पूजा का करत होती? मला ऐश्वर्य लाभावं, माझा संसार सुखाचा व्हावा. भौतिक सुखासाठी करत होती. भौतिक सुख मिळालं. कौंडिण्य कशासाठी चालला होता? मला अनंताला भेटायचंय.
त्याने पुन्हा ती अनंत नाही आता ठीक आहे माझ्याकडनं अपमान झालाय तर चला आता मी परत पूजा करतो आणि परत राज्यपद घेतो ह्याच्यासाठी नाही काही केलं. तो म्हणला की अरे माझ्याकडनं अपमान झाला आता मी त्या अनंताला शोधतोच आणि जोपर्यंत तो मला अनंत सापडत नाही भेटत नाही तोपर्यंत मी काही आता अन्न पाणी घेत नाही असा पूर्ण निश्चयाने मनाचा पूर्ण पक्का निश्चय. दृढ निश्चय फार महत्वाचा आहे. पक्का मनाचा निश्चय करून की मी आता त्या अनंताला भेटणार. कुठे अनंत कोणाला माहितीये. अनंत पाहिलाय का नाही पाहिलेला. परंतु मनामध्ये निश्चय पक्का आहे की त्या अनंताला भेटल्याशिवाय मी काही अन्न पाणी घेत नाही जरी मला मृत्यू आला तरी. आपल्या संकल्पाविषयी आपला असा दृढ निश्चय असतो का हा प्रश्न पहिले स्वतःला विचारा. आणि मग तो कौंडिण्य कारण त्याला माहित नाही अनंत कोण आहे कसा दिसतो कुठे असतो कुठे राहतो काही माहित नाही. आणि तो जंगलात चालायला सुरुवात करतो. मग जाता जाता जे देवाला भेटेल त्या प्रत्येकाला विचारतो तुम्ही अनंत पाहिलाय का माहिती असेल तर सांगा मला पत्ता मला भेटायचंय अनंताला. मग त्याला वाटेमध्ये ते झाड लागतं. मग ते बैल दिसतो, ती गाय दिसते. सगळे एक-एक दिसत असतात त्याला. तो प्रत्येकाला एकच प्रश्न विचारतो, "बाबा तू अनंत पाहिला का?" तो म्हणतो, "नाही पाहिला बाबा. जर तुला दिसला तुला भेटला तर तू आमच्याविषयी सांग." तो म्हणतो, "ठीक आहे, ठीक आहे." चालला पुढे. तो तिथे गप्पा मारत नाही बसला. "का रे बाबा तुला काय झालंय? कसलं दुःख आहे? तुला कशाला आनंद भेटाय?" चौकशा नाही करत बसला त्यांचा. त्याचा गोल फिक्स आहे. उद्दिष्ट पक्कं आहे, की मला अनंताला भेटायचंय. बाकी दुसरं काहीही उद्दिष्ट नाही. आणि असं करत परत ज्यावेळेला त्याच्या मनामध्ये उपरती येते ते मन व्याकुळ होऊन तो पूर्ण मनापासून त्या भगवंताला प्रार्थना करतो. एवढा वेळ तो प्रवास करतोय, अनंत भेटलेला नाही. जागोजागी शोध घेतोय, की कुठे अनंत, कुठे अनंत? नाही भेटला देव. ज्यावेळेला सगळं होऊन हतबल होतो, म्हणजेच बुद्धी थांबते. आणि तोपर्यंत त्याची बुद्धी असं सांगत असते, "तू शोध घे म्हणजे तुला आनंद भेटेल. तू शोध घे, चालत राहा. बघ इकडे चाल, इकडे चाल. ह्याला विचार, त्याला विचार." बुद्धी वेगवेगळे मार्ग दाखवत असते. परंतु सगळीकडे अपयश येतं आणि बुद्धी थकते. आता मला माहीत नाही काय करायचं. म्हणजे जर उदाहरणादाखल असं झालं, की आपण Google मॅपवरती एखादं लोकेशन टाकलं आणि अर्ध्यावरती आल्यानंतर Google मॅप म्हणला, "आता नाही मला माहिती. आता बघ तुझं तू काय करायचं." आपण हतबल होऊ. "कुठे आलोय बाबा मी? मला माहीत नाही आता इथून कसं जायचं?" तसं त्या कौंडिण्याचं होतं. की तो अशा ठिकाणी येऊन थांबतो, की अरे सगळीकडे मी धावतोय, पळतोय, सगळ्यांना विचारतोय, कोणीच मला उत्तर द्यायला तयार नाही. कोणीच पत्ता सांगायला नाही. काय करू मी आता? कुठे आहे तो अनंत? ही ज्यावेळेला बुद्धी थंडावते, ज्यावेळेला बुद्धी थंडावते, त्यावेळेला चित्तामध्ये चालणारे विचारांची आंदोलनं शांत होतात आणि मन निर्विकार होतं. हे मन निर्विकार झालं, आतमध्ये असलेला परमेश्वर प्रकट होतो. आणि हा प्रकट झालेला परमेश्वर सगुण रूपामध्ये आपल्याला कोणत्याही रूपात येऊन भेटतो. मग त्याला तो वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात दिसला. आणि त्या वृद्ध ब्राह्मणांनी काही मग त्याला बोट धरून नेलं असेल का आनंद दाखवायला. "चल हे बघ हे समोर तर होतं. तू 2 किलोमीटर अजून पुढे चालला असता तुला भेटलं असतं." असं नाहीये. ज्यावेळेला त्याचं हे बुद्धी जी आहे, ही बुद्धी शांत होते. तिच्याकडचे सगळे पर्याय वापरून झालेले आहेत. आता माझ्याकडे काहीच नाही, असं ज्याहून बुद्धी हार मान्य करते, त्यावेळेला मनामध्ये येणारे विचार शांत होतात. चित्त शांत होतं. त्यावेळेला आतील आपल्याच मध्ये असलेला परमेश्वर प्रकट होतो. ज्याला आत्मज्ञान असं म्हटलं जातं. आणि हे आत्मज्ञान झालं, त्या क्षणी सगळ्या सुखांची सरबत्ती तुमच्यावरती होते. आणि म्हणून त्या अनंताचं दर्शन झाल्यानंतर सगळं सुख, ऐश्वर्य त्या कौंडिण्याला लाभलं. परंतु ते राज्य लाभल्यानंतर जे पूर्वीचा त्याने राज्य अनुभवलं होतं, त्याच्यामध्ये जो अहंकार होता, आता तो अहंकार राहिला नाही. कारण त्याला माहिती आहे हे राजपद म्हणजे नेमकं काय आहे. हे राजेपद उपभोगण्यासाठी नाही, हे राजेपद आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून ते करायचं आहे, ह्याच्यामध्ये अडकायचं नाही. हे त्या अनंताच्या दर्शनाने अर्थात आत्मज्ञानाने झालेली गोष्ट. म्हणजे व्रत केलं बायकोनी, फळ मिळालं नवऱ्याला. व्रत केलं सुशीलानी, आनंद भेटला नवऱ्याला. आणि भेटला तर भेटला तेवढंच नाही झालं. त्याला पुढे आशीर्वाद असा दिला, की या जन्मात अनंत काळासाठी तू राजेपद भोगशील आणि त्यानंतर कायमस्वरूपी
स्वर्गामध्ये तुला स्थान मिळेल आणि या स्वर्गामधलं जे स्थान आहे, हे स्थान तुझं अबाधित राहील. मग कुठल्याही प्रकारे तू अ, ते तुझं स्थान जे आहे ते कधीही ढळणार नाही. "जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात." कौंडिण्य अनंताला भेटण्यासाठी गेला, अनंत भेटला. सुशीला ऐश्वर्याच्या मागे धावली, ऐश्वर्य लाभलं. भगवंत ज्याला जे पाहिजे ते द्यायला बसलेला आहे. आपल्याला काय हवंय हे मात्र आपल्याला नेमकं कळत